राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्याचा आरोप करत काँग्रेसनं आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका केली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं एक्स या समाज माध्यमावर हिंदू संमेलन 2026 मधील विश्वास नांगरे पाटील यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात ते संघाचा उल्लेख करताना दिसले। संविधानाची शपथ घेऊन समाजात द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची जाहीर स्तुती करणं हा लोकशाहीचा अपमान असल्याचा घणाघात काँग्रेसने केला। तसंच हे कसले कर्तव्यदक्ष अधिकारी याचा सवाल उपस्थित केला। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सुधाकर सुराडकर सर जोडले गेलेले आहेत, जे स्वतः माजी आयपीएस अधिकारी आहेत। सर, तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूज मध्ये। आधी तर आपण हा व्हिडिओ पाहिला का? व्हिडिओमध्ये विश्वास नांगरे पाटील काय म्हणतात ते आपण ऐकलं का सर? नाही ऐकलेलं। बरं, त्यांच्यावर आरोप असा आहे की ते संघाची स्तुती करतायत आणि मग एखाद्या अधिकाऱ्यानं असं करावं का? असं करणं अयोग्य आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। आपण सर आधी तो व्हिडिओ एकदा ऐकूया, मग यावर चर्चा करूया। प्लीज वीडियो प्ले करूया। 1900 जीवन में शिस्त है, ऐसे स्वयंसेवकों का संगठन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। 1925 में एक दूरदर्शी राष्ट्रभक्त डॉक्टर केशव बलिराम हेगड़ेवार ने इस संगठन की नींव रखी। गत वर्ष 100 साल पूरे हो गए। इस उपलक्ष्य में ये सम्मेलन का आयोजन किया गया है। यहाँ त्रिपाठी जी, हंसा जी शुद्ध हिंदी में उन्होंने बात किया। मेरी हिंदी ब्रोकन हिंदी है, तो मैं सुराडकर सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो। आता आपण हा व्हिडिओ सुद्धा ऐकलेला आहे। नेमकं विश्वास नांगरे पाटील काय म्हणाले ते आपण ऐकले। त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचा आक्षेप आहे। आपल्याला हा आक्षेप पटतोय का? अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे बोलणं योग्य असतं का? त्यांना तशी परवानगी असते का सर? संपूर्ण जे बोलले ते लक्षात घ्यावं लागेल। अशी परवानगी नसते। एक गोष्ट स्पष्ट आहे। दुसरं, ते ज्या कार्यक्रमाकरता गेले होते आणि ज्या परिस्थितीत ते बोलले ते पण आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे। पण एक मी स्पष्टपणे सांगतो की जसं RSS वर माझी काय मतं आहेत मी अगदी स्पष्टपणे सांगतो। त्यांचं शिस्त वाखाणण्यासारखं आहे, डिव्होशन वाखाणण्यासारखं आहे आणि ते बरेच चांगलं कामं करतायत, पण अत्यंत धर्मांध आहेत, द्वेष पसरवतात, त्याच्याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही। त्यामुळे बोलताना सर्वकष बोलायला पाहिजे। त्यांचं बोलणं एक नांगरे पाटील एक चांगले अधिकारी आहेत। ते काय बोलले त्याचं काय म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे सर्व पाहून मगच भाष्य करणं जास्त योग्य होईल। पण एक गोष्ट नक्की की आज समाजात जो द्वेष पसरवण्यात येतोय हिंदू मुस्लिम विशेष करून, याला कुठेतरी थांबवलं पाहिजे। कारण काय की कुठलाच धर्म, जसं हिंदू धर्माचं बोलायचं झालं तर किती लोकांना माहित आहे अहम ब्रह्मास्मीचा काय अर्थ आणि काय संदर्भ आहे, वसुदैव कुटुंबकमचा काय अर्थ आहे आणि काय संबंध आहे। जेव्हा आपण संपूर्ण विश्वच आपलं कुटुंब समजतो तर मग हे काय फालतूपणा लावलाय हिंदू मुस्लिम आणि मुस्लिम जे आहेत भारतातले वेगळं आहे, समजून घ्यायला पाहिजे। मी एक सांगेन की उर्दू भाषा जी आहे ही भारतीय भाषा आहे, मेरठमध्ये पैदा झालेली आहे आणि संस्कृतचा भरपूर प्रभाव आहे। नमाज हा शब्दच मुळी संस्कृतचा आहे। तर हे हिंदू मुस्लिम देश विसरायला पाहिजे। आपण स्वातंत्र्य लढा मोगलांच्या अधिपत्याखाली लढलो हे किती लोकांना माहित आहे? नाना टोपेंनी काय केलं, लक्ष्मीबाईंनी काय केलं। तर एक समजून घ्या, द्वेष पसरवून कधीही देशाचं भलं होणार नाही। मी परवाच एका ठिकाणी गाणं म्हटलं, पुन्हा म्हणतो, छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर से लिखेंगे मिलकर नई कहानी, हम हिंदुस्तानी। तर आपण हिंदुस्थानचे नागरिक आहोत आणि हिंदुस्थान जेव्हा म्हणतो आपण तर आजचं ज्याला इंडिया म्हणतो ते नाही। हे एकदा समजून घेतलं तर मला वाटतं RSS ला विरोध करणं योग्य आहे।
बर. कारण त्यांचं रजिस्ट्रेशन नाही, पैशाचा हिशोब नाही, नवीन नवीन किती मोठे मोठे त्यांचे कार्यालय येत आहेत, काय चाललंय काय, कुठे आहे पारदर्शकता, कुठे आहे? अशा वेळी संपूर्णपणे पोलिसांची भूमिका अगदी रोखठोक आणि निपक्ष राहायला पाहिजे. बर. धन्यवाद सुराडकर सर, तुम्ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केली. तर नेमकं अधिकाऱ्यांना अशा प्रकारे वक्तव्य करणं ते अपेक्षित आहे की नाही, त्यांना परवानगी असते की नाही, या संदर्भातली तुम्ही माहिती दिलीत. अगदी तुमचं स्वतःचं मत सुद्धा तुम्ही मांडलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.